श्री स्वामी समर्थ. स्वामींनी आधीच इशारा दिला होता, तिजोरी सांभाळ. पण त्याने तो इशारा दुर्लक्षित केला आणि 2 दिवसात त्याचं सगळं संपलं. शेवटी स्वामींनी काय सांगितलं माहीत आहे का? आजची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत सावकार राहत होता. मोठं घर, सोन्याच्या तिजोऱ्या, भरपूर जमीन जुमला. लोक त्याला मान देत असे, पण तो कोणालाही मान देत नसे. तो नेहमी म्हणायचा, माझं नशीब मी घडवलं आहे. संत महंत काही करत नाहीत. गावकरी सांगायचे, एकदा तरी स्वामी समर्थांच्या दर्शनाला जा. तो हसत म्हणायचा, मला त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही. स्वामींचा इशारा. एक दिवस तो फक्त लोकांना दाखवण्यासाठी स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी शांत बसले होते. सावकार काही बोलण्याआधीच स्वामी म्हणाले, सावकार तुझी तिजोरी सांभाळ. तो दचकला, कारण कालच त्याच्या तिजोरीतून थोडं सोनं गायब झालं होतं आणि ही गोष्ट त्याने कोणालाही सांगितली नव्हती. पण त्याचा अहंकार अजूनही जिवंत होता. तो मनात म्हणाला, योगायोग असेल, आणि तिथून निघून गेला. संकटाचा धक्का. 2 दिवसांनी मध्यरात्री घरात आग लागली. लोक धावत आले, पाणी टाकलं, प्रयत्न केले, पण तिजोरी असलेली खोली पूर्ण जळून खाक झाली. सोनं, पैसा, कागदपत्र सर्व संपलं. सावकार रस्त्यावर बसून रडत होता. पहिल्यांदाच त्याला स्वतःची असहाय्यता जाणवली. अहंकाराचा अंत. दुसऱ्या दिवशी तो नम्र होऊन स्वामींच्या चरणी गेला. डोळ्यात अश्रू, आवाज थरथरत होता. स्वामी, मी चुकलो, मला माफ करा. स्वामी शांतपणे म्हणाले, पैसा जळाला, पण तुझा अहंकार जळणं गरजेचं होतं. संकट शिक्षा नसते, ती जागृती असते. त्या क्षणी सावकाराचं मन बदललं. कृपेचा प्रकाश. त्या दिवसापासून तो नम्र झाला आणि गरिबांना मदत करू लागला. स्वामींचं नामस्मरण करू लागला आणि काही दिवसांनी, महिन्यांनी त्याचा व्यवसाय परत उभा राहिला. पण यावेळी तो गर्विष्ठ नव्हता, तो कृतज्ञ होता. स्वामी संकट देतात, शिक्षा म्हणून नाही, तर आपल्यातलं चुकीचं जळून जावं म्हणून. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.